सत्यमेव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। अत्यंत महत्त्वाची बातमी। आरक्षणानंतर पहिल्यांदा जरांगे पाटील मुंबईला गेलेले आहेत। मराठा समाजही उद्योगात पुढे येण्यासाठी उद्योगाच्या माहितीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। त्यावर ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा लढा मार्गी लागणारच आहे। मला मारण्याच्या धमक्या येतात, पण मी असल्या भंगाराला मानत नाही। मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाडा, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले। पहा जरांगे पाटील आणखी काय म्हणाले। नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। काय असतं बघा, माझ्या समाजाला खूप दिवसापासून आरक्षणाची आवश्यकता होती। 58 लाख नोंदीमध्ये 3.5 कोटी मराठा समाज आरक्षणात गेला। मराठवाड्याचा GR निघाला हैदराबाद गॅझेटेडचा। आता सातारा संस्थांचं पण नगरपालिका झाल्याच्यानंतर काढते किंवा जिल्हा परिषद झाल्याच्यानंतर या 1-1.5 महिन्याच्या आता तो पण काढते। आता पुढं आपण समाजाला व्यवसायाकडे पण लावलं पाहिजे। काही पोरं नोकऱ्याला लागतील, उच्च शिक्षण घेतील आणि बाकीच्या पोरांनी आपण व्यवसायाकडे पण गेलं पाहिजे। कारण सुशिक्षित बेकारी प्रचंड आहे आणि आपण कामच नाही केले, व्यवसायच नाही केले, कष्टच नाही केलं तर आपण सुधारणार कशी। म्हणून मुंबईत वीरेनभाई आणि त्यांची सगळी मुंबईतली टीम त्यांनी आज व्यवसायिकाचा कार्यक्रम ठेवला। आम्ही ठरवलं की आपण जरा बघूयात, ज्ञान घेऊया आपण। ते नुसतंच बोलून नाही चालणार, भाषणं करून नाही चालणार। कारण हे आम्ही 1 वर्षापासून म्हणतोय की आपण 1 कोटी समाज एकत्र करायचा, 4-5 हजार तरी मराठ्यांचे पोरं दर वर्षाला व्यवसायाला लावायचे। आज जरा मार्गदर्शन घेतो, ते कसे यशस्वी झाले, काय व्यवसाय करतात, काय पुढचं उद्घाटन असू द्या, त्याला काहीच माहीत नसतं। करणारे सगळे इंजिनियर असते, काय वापरायचं, एखादी बिल्डिंग उभा करायची, उद्घाटन करणाऱ्याला काहीच माहीत नसतं। त्याच्यासाठी आम्ही त्यांना नाही ज्ञान द्यायला चाललो, तर आम्ही त्यांचं घ्यायला चाललो। पश्चिम महाराष्ट्रातलं गॅझेटेर आणखीन राहील, पण त्याचा GR काढू बोलले होते लगेच। परंतु मध्ये निवडणुका लागल्या, मराठवाड्यात पण थोडंसं अतिवृष्टी होती, ठीक आहे, आम्ही ते समजून घेतलं। सातारा संस्थांचा, कोल्हापूरच्या गॅझेटियरचा, पुणे आणि औंध या गॅझेटियरचा सुद्धा GR निघल, मग मात्र मराठा समाज 100% आरक्षणात जातो। मी एक गोट्यात खाली पडीन एखाद्याला, धमक्याचा काय संबंध आहे? ते भंगार चाळे पुढं कट रचणे हे करणं, असं दम लागतो समोर यायला। अस्सल मराठ्याच्या अवलाद एवढं सोपं नाही, बिमोड करून टाकील। पण ते आता नाटकं करता येईल, जेवणातून कुठं औषध देणं, ते अंधश्रद्धेसारखं लिंबू मिरच्या कापीने असल्यातलं आहे। ते असले भंगाराला घेणंच बी नाही मी। तेव्हा काय माझं कट रचून कुठं काहीतरी गोळ्या आणीन म्हणतो, औषध आणि किंवा गाडीवर गाडी अंगावर घालीन। आता गाडीवर गाडी का अंगावर घालशील माहीत तू? माझ्या संग 50 गाड्या असतात, बरं ते सिद्धी सोडून मी 2-3 गाड्या असते ना, तू मला गाठणार कुठं? तू मराठला कोणत्या गावात गाठवणार? प्रत्येक गावात मराठी भोगाच करतील। सगळेच उमेदवार उभा राहिलेले हे आमचेच असते। त्याच्यामुळं जिल्हा परिषद नगरपालिकेला मी कुठेही जाणार नाही। पण मराठा समाज ही गोष्ट विचारणार नाही की आरक्षणाला कोणी विरोध केलाय, कोणत्या नेत्यांनी केलाय, त्याला मात्र सोडणार नाही। आणि ते करावं मराठ्यांनी। ज्या ज्या नेत्यांनी आरक्षणाला विरोध केला, मराठा समाजाला विरोध केला ना, आता योग्य वेळे मतदानापर्यंत कोणकड काही हिडणं आहे ना, पण मतदानाच्या दिवशी मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला विरोध केलेल्या नेत्यांचे उमेदवार पडलेच पाहिजे, हे मराठ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, तरच वजन राहील मराठ्यांचं।